माझं नाव दयाली घोसाळकर, राहणार जोगेश्वरी, मुंबई. बाबा, तुम्ही असं काहीच बोलू नका. पण बापाच्या कोणत्याही गोष्टीने लेकीच्या सुखाचा मार्ग बंद होत नाही. उलट बाप हा लेकीच्या आयुष्याचा पाया असतो, तिचं पाठबळ असतं. बाबा, तुम्ही माझं सगळं आहात. माझं बालपण, माझ्या स्वप्नांना पंख देणारा विश्वास. हो, हो, तुमचं असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. माझ्या प्रत्येक निर्णयाच्या मागे तुमचं सावलीसारखं उभं असणं, हे सगळं फक्त तुम्ही दिलंय बाबा. बाबा, तुम्ही असं म्हणालात की की तुमचं अंधत्व माझ्या सुखाच्या आड येते. नाही बाबा, अहो, तुमचं अंधत्व माझ्यासाठी सौभाग्य आहे. बाबा, बाबा, तुमच्यामुळेच मी आज इथे उभी आहे. अहो, तुम्ही आहात म्हणून मी आज इतकी संवेदनशील झाले आणि आज आणि प्रत्येक निर्णयामागे ठामपणे उभी असते. बाबा, लोक काय म्हणतात याला काहीच अर्थ नाहीये. खरंय की स्थळं येतात आणि निघून जातात. पण याचा अर्थ असा नाही की तुमचं असणं किंवा तुमचं अंधत्व माझ्या आयुष्याला बंधन घालणार आहे. बाबा हो, उलट तुमचं अंधत्व माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्याने माझं आयुष्य उजळवून टाकलंय. बाबा, लेकीसाठी बापाचा स्वाभिमान आणि त्याचा माणूस पण सगळ्यात मोठा अभिमान असतो. बाबा, त्यांनी नकार दिला याचा अर्थ असा नाही की आपल्यात काहीतरी कमी आहे. उलट याचा अर्थ असा आहे की अजून योग्य वेळ आलेली नाहीये, योग्य माणूस आला नाहीये. बाबा, तुम्ही स्वतःला कधीच कमी समजू नका. अहो बाबा, तुम्ही माझा आत्मा आहात. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा बाबा. सगळं नीट होईल. अहो, जगन्नाथ आपल्याला योग्य मार्ग दाखवेल बाबा. पण तुम्ही स्वतःला कधीच कमी समजू नका. कारण लेकीसाठी बापाचा अभिमान आणि विश्वास सगळ्यात महत्वाचं असतं. बाबा, तुमचं असणं माझ्यासाठी सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे बाबा.